आता आपण बघू शूड म्हणजे पाहिजे. हे आहे हेल्पिंग वर्ब. ॲक्टिव्ह व्हॉइस. आता आपण ह्याचं घेऊया पॉझिटिव्ह. मीनाने आलं पाहिजे. आता मीनाने आलं पाहिजे. पाहिजे म्हणजे शूड. आलं म्हणजे कम. हे वर्ब. आणि मीना हे सब्जेक्ट म्हणजे कर्ता. आता कोणतं पण वाक्य आपण घेतलं ना की मग आपण विचारायचं की क्रिया करणारा कोण. जर क्रिया करणारा प्रेझेंट असेल म्हणजे ते ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आता मीनाने आलं पाहिजे. आता आलं पाहिजे येणे ही क्रिया आहे, तर मग ही क्रिया करणारं कोण, तर मीना. मग मीना प्रेझेंट आहे ना, तर मग हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आता नुसतं असं वाक्य असतं ना की आलं पाहिजे पण येणारं कोण ते माहीत नाही, तर मग ते पॅसिव्ह व्हॉइस झालं असतं. तर कुठचं पण वाक्य आपण मराठीतून वाचलं ना तर आपण त्याला पहिलं विचारायचं की क्रिया करणारा कोण. आणि तो जर प्रेझेंट असेल वाक्यामध्ये म्हणजे ही, शी, इट, आय, वी, यू, दे किंवा मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव म्हणजे क्रिया करणारं कोणतरी प्रेझेंट आहे, तर मग ते ॲक्टिव्ह व्हॉइस झालं. म्हणजे आता इथे मीना आहे ना, मीनाने आलं पाहिजे. येणारी कोण, तर मीना. म्हणजे मीना प्रेझेंट आहे याच्यात, तर मग हे ॲक्टिव्ह व्हॉइस झालं. तर शूड म्हणजे पाहिजे. तर म्हणजे पाहिजेचे सेंटेन्स आहेत ना ते आपण आता बघू. आता लिहूया पहिलं पॉझिटिव्ह. ह्या फॉर्मॅटमध्ये लिहूया. मीनाने आलं पाहिजे. मग इथे फॉर्म्युला टाकूया. सब्जेक्ट प्लस शूड प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आहे मीना. शूड मग वर्ब आहे ना. वर्ब काय आहे, आलं म्हणजे येणे म्हणजे कम. आता हे वर्ब आपल्याला वर्बच्या प्लेलिस्टमध्ये भेटतील, तर मग तिकडे आपण आलं म्हणजे येणे म्हणजे कम, केम, कम असं वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 असं 3 फॉर्ममध्ये लिहिलेलं आपल्याला भेटतील. 120 वर्ड्स आहेत त्या प्लेलिस्टमध्ये. त्याच्यातून आपण घेऊया एक एक वर्ब आणि सेंटेन्स बनवूया. मीना शूड कम. आता निगेटिव्ह आपण 4 पार्ट्स. आपली चॅनलची ट्रिक हीच आहे ना इंग्लिश स्पीकिंग शिकण्याची की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन पॉझिटिव्ह आणि क्वेश्चन निगेटिव्ह असं 4 पार्ट्समध्ये आपण डिवाईड करतो प्रत्येक सेंटेन्सला. आणि असं आपण प्रत्येक फॉर्म्युला शिकतो. तर मग आता आपण मीनाने आलं पाहिजे, तर मग त्याचं निगेटिव्ह लिहिणार मीनाने आलं नाही पाहिजे. हे आपण आपल्या मनाने मराठी वाक्य लिहायचं. मग आता ह्याच्यामध्ये फॉर्म्युला टाकायचं. सब्जेक्ट प्लस शूड प्लस नॉट. निगेटिव्ह आहे ना म्हणून नॉट. प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पुढचं सगळं तसंच. सब्जेक्ट आहे मीना. शूड तसंच शूड लिहायचं. मग नॉट आणि वर्ब आलं हे म्हणजे आलं हे वर्ब आहे ना म्हणजे येणे म्हणजे कम. शूड नॉट कम. आता हे शूड नॉटला आपण शूडंट पण बोलतो, तर मग कसं आहे ना मीना शूडंट कम. तर मग पॉझिटिव्ह झालं, निगेटिव्ह झालं. आता आपण बघू क्वेश्चन पॉझिटिव्ह आणि क्वेश्चन निगेटिव्ह. आता बघूया क्वेश्चन पॉझिटिव्ह. मीनाने आलं पाहिजे का.
शुड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग लिहायचं शुड, सब्जेक्ट मीना, वर्ब कम. शुड मीना कम. मग नंतर एक क्वेश्चन निगेटिव्ह. मीनाने आलं नाही पाहिजे का, असं लिहायचं. मीनाने आलं नाही पाहिजे का. मग इथे लिहायचं शुड. क्वेश्चनमध्ये कधी पण बघा हे जे हेल्पिंग वर्ब आहे ना ते पहिलं येतं. हां, मग नंतर शुड नॉट निगेटिव्ह आहे ना, तर मग आपण नॉट लिहितो. शुड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर मग काय आहे, शुड नॉट सब्जेक्ट मीना वर्ब कम. शुड नॉट मीना कम. की आता हे शुड नॉटचं आपण शुडंट पण करतो. शुडंट मीना कम. आता ह्याच्यामध्ये ना आपण शुड नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं घेतलं ना, तर मग ना ह्याच्यामध्ये बोलताना ना जास्त करून असं पण बोलू शकतो. हां, आपण कसं, शुड प्लस सब्जेक्ट. नॉट पहिला आहे ना इकडे, नंतर सब्जेक्ट आहे. असंच आपण सगळ्या फॉर्म्युलामध्ये लिहितो. शूडच्या नंतर नॉट लिहितो निगेटिव्हला. पण ना सब्जेक्ट आधी लिहिलं ना आणि नंतर नॉट लिहिलं तरी चालतं. प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं लिहिलं तरी चालतं. म्हणजे शूडच्या नंतर तुम्ही नॉट लिहा, मग सब्जेक्ट लिहा, मग वर्ब, मग ऑब्जेक्ट लिहा. शूड नॉट असं लिहा तरी चालतं. किंवा शूडच्या नंतर सब्जेक्ट म्हणजे नॉट आधी आणि सब्जेक्ट नंतर असं लिहिलं तरी चालतं. किंवा सब्जेक्ट आधी आणि नॉट नंतर असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. तर मग आता आपण असं बघितलं ना, शूड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट. आपण असं बघितलं शूड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता शूडच्या नंतर नॉट नंतर आणि सब्जेक्ट आधी आणि नॉट नंतर असं वापरून पण बघूया. मीनाने आलं नाही पाहिजे का. क्वेश्चन निगेटिव्ह. मीनाने आलं नाही पाहिजे का. तर काय आपण शूड प्लस आपण नॉट लिहिलेलं ना आधी, तर मग आता आपण पहिलं सब्जेक्ट लिहितो मग नंतर नॉट लिहितो. असं लिहिलं तरी चालतं. पहिलं आपण फॉर्म्युलामध्ये क्वेश्चन निगेटिव्हमध्ये शूडच्या नंतर नॉट लिहिलेलं, मग नंतर सब्जेक्ट लिहिलं. शूडच्या नंतर आपण नॉटच लिहितो मोस्टली, पण जर आपण असं लिहिलं सब्जेक्ट आधी लिहिलं नॉट नंतर लिहिलं तरी चालतं. शूड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर आपण पहिलं नॉट आणि नंतर सब्जेक्ट लिहिलं ना मागे, तर आता आपण आधी सब्जेक्ट लिहूया मग नंतर नॉट लिहूया. तर मग शूड मीना नॉट गो क्वेश्चन मार्क. दोन्ही सही आहेत, दोन्ही राईट आहेत. क्वेश्चन निगेटिव्ह. शूडच्या नंतर नॉट लिहा, मग सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट लिहा. बघा शूडच्या नंतर क्वेश्चन निगेटिव्हमध्ये शूडच्या नंतर नॉट लिहा, मग सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट लिहा तरी राईट आहे. किंवा शूडच्या नंतर ते आपण शूडंट होईल ना,
तर किंवा शूड प्लस सब्जेक्ट आधी लिहा. इथे नॉट आधी आहे, मग सब्जेक्ट नंतर आहे. तर मग पहिलं सब्जेक्ट लिहा, मग नंतर नॉट लिहा. सब्जेक्ट आधी नॉट नंतर तरी चालतं. प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. तर मग शूड नॉट शूडंटचं वाक्य केलं तरी चालतं, किंवा शूडच्या नंतर सब्जेक्ट मग नॉट असं वाक्य केलं तरी चालतं. म्हणजे काय, नॉट आधी सब्जेक्ट नंतर तरी चालेल, किंवा सब्जेक्ट आधी नॉट नंतर तरी चालेल. आता अशा प्रकारे ना आपण आहे ना 5 मराठी वाक्य बनवूया. ते वर्बच्या प्लेलिस्टमधून कोणते पण 5 वर्ब घ्या आणि मीनाच्या जागेवर कोणते पण सब्जेक्ट वापरा. ही, शी, इट, आय, वी, यू, दे, किंवा मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव वापरा. आणि जसं येणे, कम हे वर्ब आहे ना, त्याच्या जागेवर वर्बच्या प्लेलिस्टमधून कोणते पण 5 वर्ब घ्या मराठीतले, आणि त्या वर्बचे इंग्लिश फॉर्म दिलेला आहे त्याच्यामध्ये, वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3. तर त्याच्यातून कोणत्या पण 5 वर्ब घ्या, 5 सब्जेक्ट घ्या आणि 5 सेंटेन्स बनवा. आता आपण काय घेतलं, मीनाने आलं पाहिजे. इथे आपण इथे गो, कम ना, येणे म्हणजे कम. शूड मीना नॉट कम. गो म्हणजे जाणे आणि येणे म्हणजे कम. तर आपण इथे येणे आहे ना, आलं आहे ना, तर मग कम. तर मग इथे आपण कम येणार वर्ब. गो चुकून लिहिलं, कम येते. शूड मीना नॉट कम. मीनाने आलं नाही पाहिजे का. शूड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. शूड मीना नॉट कम. असं गो चुकून लिहिलेलं. गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे. आता इथे मीनाने आलं असं आहे ना, आलं म्हणजे येणे म्हणजे कम येणार. गो चुकून लिहिलेलं. ठीक आहे, तर आता आपण 5 बनवूया मराठी सेंटेन्सेस. 5 मराठी सेंटेन्स काय बनवू शकतो. मी लिहिलं पाहिजे, मी लिहिलं नाही पाहिजे, मी लिहिलं पाहिजे का, मी लिहिलं नाही पाहिजे का. मी लिहिलं पाहिजे, आय शूड राईट. मी लिहिलं नाही पाहिजे, आय शूड नॉट राईट. मी लिहिलं पाहिजे का, शूड आय राईट. मी लिहिलं नाही पाहिजे का, शूड आय नॉट राईट, किंवा शूड नॉट आय राईट. असं 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलं. मी लिहिलं पाहिजे हे मराठी सेंटेन्स घेतलं मी. त्याच्यामध्ये मीनाच्या जागेवर मी लिहिलं म्हणजे आय, आणि आलं म्हणजे कम. येण्याच्या जागेवरती मी लिहिणं वर्ब वापरलं. तर मी लिहिलं पाहिजे हे जे मी मराठी सेंटेन्स बनवलं घेतलं, आणि त्या मराठी सेंटेन्सला मी असं 4 पार्ट्समध्ये लिहिणार. मी लिहिलं पाहिजे, मग निगेटिव्ह मी लिहिलं नाही पाहिजे, मग पॉझिटिव्ह मी लिहिलं पाहिजे का, मी लिहिलं नाही पाहिजे का. आणि मग त्याच्यामध्ये हा शूडचा फॉर्म्युला टाकायचं जसं आपण ह्या फॉर्मॅटमध्ये टाकला आहे तसं, आणि मग त्या 4 पार्ट्सचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं. अजून एक सेंटेन्स बघूया. अशा आपण 5 सेंटेन्स बनवा तुम्ही. आपण ह्या चॅनलवरती नंतर 5 सेंटेन्स बनवणार आहेत, पण त्याला टाईम लागेल. तर मग आता तुम्ही स्वतःहून बनवू शकता 5 सेंटेन्स. अशीच प्रॅक्टिस करायची ह्या ट्रिकने, ह्या फॉर्मॅटमध्ये. त्यांनी गायलं पाहिजे. मग त्याचं कसं लिहिणं 4 पार्ट्समध्ये. त्यांनी गायलं पाहिजे, त्यांनी गायलं नाही पाहिजे, त्यांनी गायलं पाहिजे का, त्यांनी गायलं नाही पाहिजे का. असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, क्वेश्चन पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह असं लिहायचं. मग दे शूड सिंग. त्यांनी गायलं पाहिजे, दे शूड सिंग. त्यांनी गायलं नाही पाहिजे, दे शूड नॉट सिंग. त्यांनी गायलं पाहिजे का, शूड दे सिंग. त्यांनी गायलं नाही पाहिजे का, शूडंट दे सिंग. असं
अशा प्रकारे अजून तुम्ही 5 मराठी सेंटेन्स बनवा. त्याच्यामध्ये ते 5 सेंटेन्सला ह्या 4 पार्ट्समध्ये, प्रत्येक सेंटेन्सला 4 पार्ट्समध्ये डिवाईड करा. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन पॉझिटिव्ह, क्वेश्चन निगेटिव्ह. त्याच्यामध्ये 4ही फॉर्म्युले भरा आणि मग ते फॉर्म्युल्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करा.